ऑनर आणि विद्यार्थी मित्र, आज बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे उद्या जयंती आहे. आज आपण इथं साजरी करत आहोत. सो व्हॉट आर द मेजर टेक अवेज फ्रॉम आंबेडकर्स लाईफ? मेनी स्टुडंट्स, 6-7 students have explained about Babasaheb Ambedkar's life. So what are the major takeaways from his life? For students, the most important is he emphasized on education. Education is the most important thing. Education is the key to success in life. He also called education as the milk of mother tigers. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. सो दिस इज द मेजर टेक अवे फ्रॉम हिज लाईफ, दॅट एज्युकेशन इज द की टू सक्सेस. राईट. सेकंड टेक अवे, व्हॉट वी कॅन से, second takeaway is he in his life he faced many hardships. His life was full of hardships, right from childhood to till he became the minister also. He faced always problems, always hardships, but he never gave up. कुठल्याही परिस्थितीला भक्कमपणे सामोरं जाणं, कितीही अडचणी आयुष्यामध्ये आल्या तरी त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यातून पुढे जाणे, म्हणजे नॉट टू गिव्ह अप ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम इन लाईफ. अँड ही स्ट्रेंथ कुठून मिळते? ही स्ट्रेंथ ओनली यू गेट फ्रॉम द एज्युकेशन. दिस कॅन बी द 2 मेजर टेकअवेज फ्रॉम द आंबेडकर्स लाईफ. आता आपण एज्युकेशन म्हणजे काय, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काही मुलांना 90% मार्क्स पडत असतील, काही 95% पडत असतील, कोणा 50% मार्क्स पडत असतील, बरोबर आहे, कमी जास्त मार्क्स पडत असतील. पण तुम्ही कालच्या पेक्षा आज किती प्रोग्रेस केला हे प्रत्येकाने काउंट केलं पाहिजे. मी 50 वरून 51 वर गेलो का, म्हणजे एखाद्या 50 वरून 90 वर जाण्याचा प्रयत्न न करता मी कालच्या पेक्षा आज काही प्रयत्न केला का, कालच्या पेक्षा मी आज काही प्रगती केली का, याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने आपला स्वतःचा प्रोग्रेस, डे बाय डे आपला प्रोग्रेस किती होतोय याच्याकडे लक्ष, इतरांकडे लक्ष न देता माझ्या स्वतःमध्ये मी काय बदल घडवून आणतोय, मी कालच्या पेक्षा आज काय चांगला झालो, कालच्या पेक्षा आज मी कोणती चांगली सवय लावून घेतली, कालच्या पेक्षा मी आज कुठला अभ्यास जास्त केला, कालच्या पेक्षा आज मी लवकर उठलो का, आज मी व्यायाम केला का, आज सुरुवात केली का नवीन कुठल्या गोष्टीची, नवीन कुठल्या अभ्यासाची, नवीन कुठला कॉन्सेप्ट समजून घेण्याची. तर दररोज आपण डे बाय डे आपण स्लोली स्टेप बाय स्टेप ज्याला आपण म्हणू, अशी थोडी थोडी आपण प्रगती करत जाणं हे महत्वाचं आहे. आणि देर इज नथिंग लाईक टॅलेंट इन लाईफ. म्हणजे हा मुलगा हुशार आहे आणि मी कमी हुशार आहे असं समजण्याचं काही कारण नाही. टॅलेंट हा शब्द मुळातच चुकीचा शब्द आहे. म्हणजे कुणीतरी खूप टॅलेंटेड आहे आणि मी कमी टॅलेंटेड आहे असं कोणीही समजण्याचं काही कारण नाही. हार्डवर्क जास्त मॅटर करतं टॅलेंटपेक्षा. एखादा खूप टॅलेंटेड म्हणजे समजा गॉड गिफ्ट आहे, परंतु तो जर हार्डवर्क करत नसेल, जर काम करत नसेल, अभ्यास करत नसेल, तर ही कॅनॉट सक्सीड इन लाईफ. वेअर ॲज वन हु इज लेस टॅलेंटेड बट हु इज कन्सिस्टंट इन वर्किंग, हु इज हार्ड वर्किंग, he will definitely achieve the success. So what is important? काय इम्पॉर्टंट आहे, टॅलेंट का हार्डवर्क? हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं आपण स्वतः टॅलेंटेड आहोत का नाही याचा विचार न करता मी किती मेहनत करत आहे याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. आणि कालच्या पेक्षा आज आपली काही प्रगती झाली का, डे बाय डे आपली काही प्रगती होत आहे का याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. ऑक्सफर्ड डिक्शनरी माहिती असेल आपल्या सगळ्यांना. ऑक्सफर्ड डिक्शनरी ही इंग्लिशची, म्हणजे जगामध्ये जेवढे वर्ड्स आहेत इंग्लिशचे ते सगळे वर्ड्स एका ठिकाणी एकत्रित केलेली अशी डिक्शनरी म्हणून मान्यता आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी. म्हणजे जगातले सगळे इंग्रजी शब्द हे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आपल्याला भेटत असतात. पण ऑक्सफर्ड डिक्शनरी आणखी प्रयत्न करत असते की
दरवर्षी आणखी नवीन इंग्रजी शब्द काही तयार झाले का जगामध्ये, कोलोकियल लँग्वेज म्हणतो आपण, म्हणजे बोली भाषा, म्हणजे आपण बोलत असताना काही वेळा नवीन शब्द आपले तयार होत असतात. तर असे काही नवीन शब्द तयार होत आहेत का, ह्याचा पण शोध ऑक्सफर्ड डिक्शनरी घेत असते. तर 2024 मध्ये एक नवीन शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये ऍड झालाय. कुणाला माहिती आहे का? आपण कॉमनली वापरतो, विशेषतः जनजी, तुम्ही जनजी आहेत ना. तर 2024 मध्ये एक नवीन शब्द ऍड झाला ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये, ब्रेन रॉट. ऐकलाय का कोणी शब्द? ब्रेन माहिती आहे आपल्याला, आपलं डोकं, आणि रॉट म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. तर ब्रेन रॉट हा शब्द 2024 मध्ये, जो इंग्रजीमध्ये नव्हता पूर्वी, तो 2024 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीत ऍड झाला. तर हा ब्रेन रॉट हा शब्द जनजी कशासाठी वापरते, यंग जनरेशन हा शब्द कशासाठी वापरते ब्रेन रॉट, माहिती आहे का? आजकाल आपण सगळ्यांकडे स्मार्टफोन असतील, बहुतेक लोकांकडे. तर स्मार्टफोनवर आपण जे आपलं सर्फ करत असतो, शॉर्ट्स युट्यूबच्या, इन्स्टाच्या किंवा आणखी कुठल्या 30-30 सेकंदाच्या, 40-40 सेकंदाच्या, हे आपण जे अशा सर्फ करत असतो, त्यावेळी ब्रेनला काय ऍक्सेप्ट करायचं आणि काय ऍक्सेप्ट करायचं नाही हे समजत नाही. एवढे शॉर्ट असतात. तुम्ही असंख्य शॉर्ट्स पाहता आणि एक आठवड्यानंतर मला तुम्ही सांगू शकता का कुठली शॉर्ट्स पाहिल्या म्हणून? कोणी सांग, एक आठवड्या कशाला, एक तासानंतर नाही सांगू शकत. तर याच्यामुळे ब्रेन रॉट व्हायला लागलं. ब्रेन इज गेटिंग कन्फ्युज, पझल्ड, आणि त्यामुळे काय होतं की जे आपल्याला महत्वाचं जे लक्षात ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे, मेमरी बिल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ब्रेनची, ती कमी होत चाललेली आहे. आणि त्यातून हा शब्द तयार झालाय, ब्रेन रॉट. तर हा इथं सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की हा ब्रेन रॉट आपला होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. सोशल मीडिया, जे काही स्मार्टफोन्स ज्यांच्याकडे आहेत, ज्यांच्याकडे बहुतेक लोकांकडे आजकाल आहेतच, तर त्याचा वापर कमीत कमी किंवा न करणे आणि ब्रेन रॉट आपलं होणार नाही याची दक्षता घेणे ही आपल्या सध्याच्या काळात, इन्क्लुडिंग टीचर्स अँड पॅरेंट्स, सगळ्यासाठी इन्क्लुडिंग अस, सगळ्यासाठी ही काळाची गरज आहे. तर आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आंबेडकरांवर अतिशय उत्तम बोलले, चांगलं बोलले, सगळ्यांचं अभिनंदन. आणि आज काय बक्षीस समारंभ पण आहे ना ते, तर ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्या सगळ्यांचं ऍडव्हान्स मध्ये आधीच अभिनंदन. आणि इथून पुढे मी आता सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपल्यामध्ये प्रोग्रेस कसा होईल यासाठी जाणीवपूर्वक आपण लक्ष देणे आणि प्रयत्न करणे. आणि टीचर्सनी सुद्धा प्रत्येक स्टुडंटच्या, म्हणजे दररोज तो काही प्रगती करतो काय याकडे लक्ष देणे. त्याचं एक आपल्याकडं कॅलेंडर असलं पाहिजे प्रत्येक मुलाचं, की त्या मुलाची आजची स्टेज काय आहे आणि एक आठवड्यानंतरची काय आहे. तो 50 वरून 51 50 वरून 90 वर जाणार नाही आणि गरज पण नाही. 50 वरून 51, 52, 55 वर तो कसा जाईल याकडे आपण प्रयत्न करणं, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो.